तर आम्ही आलतो तर रानामध्ये कापसाला खत टाकायला. आता खूप उशीर झाला आहे, 7 वाजून गेले आहेत. मम्मी टाकीत आहे कापसाला खत. खत कसं टाकते नक्की सांगा. मम्मीला खत टाकायला येते का नाही सांगा. पहिलं टाकीचं तर गोल आळं करून आता पण नाही आता मोठीने टाकतात वरनं. खताचं नाव काय मम्मी? लेंडी खत 10-26-26 का दोन्ही मिक्स करून टाकायला लागलं तर हेच टाकायचं का खत कापसाला नक्की का आम्हाला सांगा, कारण माहिती नाही मला बी. आता उशीर झाला, पाऊस येत होता ना सकाळपासून, हे नाही केलं झाडावर खत पडन म्हणून. आता पाऊस कमी झाल्यापासून टाकीत झाल्या, आता 2-4 सऱ्या राहिल्यात ना, तर झालाच टाकायचा. हो हे असं टाकीत आणले आता, कारण ह्याच्यावर मी पडत नाही ना. कृष्णा पण टाकू लागतोय. हो मी बी टाकू लागतोय. ती माझी पाठी माग तिकडं ती दिसली का? कृष्णाची पाठी मागे माझी पुढे. अजून किती आपल्या काकर राहिले? 2-4 1 6 राहिलेत बघा. अजून 6 काकर राहिले अजून. 6 काकर झाली की मग जायचं घरी. तर जायचंच नाही बघा. कृष्ण म्हणते आज जायचंच नाही एवढं झाल्याशिवाय. हो बघा शेतकऱ्याच्या पोराला खरंच नाही इंटरेस्ट आहे शेतात काम करायला, आहे का? शेतामध्ये मी काम करतो आणि अभ्यास बी करतो, कारण की जास्त पप्पा काम नाहीत करीत. पप्पा बाहेरच असतात, बाहेर काही बी काम करतात. त्यामुळं आणि आजोबा करतात ना. आता आजोबा टाकू लागले नाही आपल्या खत. आजोबा पण टाकू लागत होते, आताच गेले. म्हैस आणायला गेले तिकडं, वरी बांधली तळा तिकडं. ते म्हणलं म्हैस घेऊन आले, त्यावर टाका तुम्ही. मग थोडं सगळंच राहिलं होतं, म्हणलं टाकतो आम्ही. मग जातो मी म्हैस आणा. अंधार बी पडला ना रे, हो. उशीर व्हायला लागलाय. वरी भीती वाटते तळ्यावर. ते आणते ना, आता आपल्यासारख्याला भीती वाटते. ते आणते कधी. आमचा कापूस 1 महिना उशीर आहे, त्यामुळे बघा ना कसं उगून बी नाही आला चांगला. आणि हे बी झालंय, कुठं कुठं लावलेलं उगून बी नाही आला जागे. लय उशीरचा कापूस आमचा. तरी बी चांगला आला. आता खत टाकल्यावर वाढत असतं, खत टाकून फवारणी करायची उद्याच्याला. गवत खोरपले तर डबल किती गवत आले कापसामध्ये. गवत येतच असते का रानात, गवत नाही तर बिनारा गवतच रान असतं. आता खत टाकायचं, औषध फवारायचं, फुगवण करायची. कापूस कसा येते भारी एकदम. असंच टाकायचं. लय जास्त पण नाही टाकायचं, लय कमी नाही टाकायचं. एवढंच टाकायचं, ते टाकलं म्हणून टाकायचं. थोडं टाकायचं. कारण आता अंधार व्हायला लागले ना, त्याच्यामुळे होते का नाही काय माहिती. 8 वाजता जायचंच नाही घरी. काय 8 वाजून दे, काय 7:30 वाजले का? 7:30 वाजले आता काय तुला रानातच काम करायचं. दिदीने घरी स्वयंपाक केला असं, जेवण करून झोपायचं डायरेक्ट. आता म्हणून मला रातभर काम करायला होतं तुझ्या रानात. नाही तुझी दिदी स्वयंपाक करीन, मला रातभर काम करायला. 8 वाजता 7:30 वाजलेत. मम्मी अजून अर्धा तास काम कर. रानात काम करायलाच पाहिजे. काय करायला म्हणजे का दिवसभर जीव असेल की मला. आता 8 वाजता रानात ठेवतात. काय झालं काम केलं म्हणून? असं कसं काय झालं? तर आता पाटी संपली, आता पाटी भरून आणावं लागन. तर बाय मित्रांनो, असं झालं. हे 2 सर टाकलं नाहीस तू? नाही टाकलं, त्याला नाही टाकलं. अर्ध्यातूनच टाकलं मी त्याला. पाटी बी नाही आणली. दुसरी पाटी तरी आणायची रे पटकन. किती पाटी आणतो ना 2. तर ह्या काही ते खत आहे ते झाकून ठेवले पावसामुळं. मग पाऊस आल्या पण हे वलं होते. तोंडावर उडवले का काय करून बघ. धुराळा झाला कसं झालं. कसं तरी होतं ते. लेंडी खत आहे ना, लेंडी खत 10-26 होतं. हे बघा खत आहे, मग घरीत आहे ह्याच्यामधलं पाठी टाकीत आहे खत हे. तर बघा घरी एवढंच का अजून आहे? घरी काय माहिती असं थोडं घरी अजून. मी त्याला एवढं झालं. आता पाठी भरायची, आता टाकायचं. बाय. तर लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा.